नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 23 मार्चचं करंट अफेअर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, केंद्र सरकारने नुकताच नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेटरी ऍक्ट 2026 कोणत्या कायद्यात अंतर्गत लागू करण्यात आला आहे? तर करण्यात आला आहे जीवनावश्यक वस्तू कायदा, इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955. मध्य पूर्वेमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेले गॅस टंचाई लक्षात घेता सरकारने हा कायदे अंतर्गत गॅस वाटपाचे प्राधान्य ठरवलं आहे. गॅस वाटपाचं प्राधान्य ठरवलेलं आहे. ते आधी नव्हतं, आता ठरवलं गेलं. कुठलं? जीवनावश्यक वस्तू कायदा 1955. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या लेखाअंतर्गत म्हणजे कुठल्या आर्टिकल अंतर्गत सन्मानाने मरण्याचा अधिकार, राईट टू डाय विथ डिग्निटी हा मूलभूत अधिकार मान्य केला आहे? मूलभूत हक्काचा कलम सगळ्यांनाच माहित आहे. ठीक आहे. हरिराणा प्रकार हरीश राणा प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने निष्क्रिय इच्छा मृत्यू हा अनुच्छेद 21 अंतर्गत जगण्याचा अधिकाराचाच एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. हे हरीश राणा जो होता बघा, तो गेल्या जवळपास 13 वर्षापासून पॅरालाइज होता आणि बॉडी पूर्ण पॅरालाइज झाली होती. तो कोमात गेलेला होता. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं, की काही होऊ शकत नाही त्याचं, म्हणजे आता हा ठीक नाही होऊ शकत, आणि गेल्या 13 वर्षापासून कंप्लीट बेडवर होता. तो गच्चीवरून काहीतरी पडला होता, तेव्हा ते हा ॲक्सिडेंटमध्ये असं झालं. तर त्या केसमध्ये हा अधिकारामध्ये दिलाय, राइट टू डाय विथ डिग्निटी कलम 21. पुढचा प्रश्न, नीती आयोगाने प्रसिद्ध केलेला राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? ठीक आहे, तर ते आहे ओडिसा. आर्थिक व्यवस्थापन आणि महसूल निर्मितीच्या निकषावर ओडिसाने 733.1 733.1 गुणासह देशात सर्वप्रथम क्रमांक राहिला आहे राजकोषीय आरोग्य निर्देशकांत. पुढचा प्रश्न, नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेटिव्ह चॅलेंज कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर ते चालू करण्यात आलं आहे नाबार्ड, नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज. ग्रामीण भागात हवामान बदलाशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करणारे हे एक चॅलेंज आहे. ह्या चॅलेंजचा एक मुख्य उद्देश आहे. हे कोणी चालू केलेलं आहे? नाबार्डने. नाबार्डची स्थापना कधी झाली आहे? 12 जुलै 1962. 62 का 82? प्रसिद्ध इतिहासकार इंडोलॉजिस्ट हर्मन फुल्के यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? काय नाव आहे यांचं? हर्मन कुलेक. तर 2010 मध्ये. हर्मन कुलेक हे जर्मन इतिहासकार होते. लक्षात असू द्या, जर्मन इतिहासकार होते. जर्मन, ज्यांनी ओडिशाची संस्कृती आणि जगन्नाथपुरी परंपरेवर मोठे संशोधन केलेले आहे. ठीक आहे. जर्मनचे होते ते. 83व्या वर्षी काहीतरी मृत्यू झालाय त्यांचा. 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जर्मनचे होते ते. अवतार हे नाव कशाशी संबंधित आहे? जे नुकतेच चर्चेत होते. ठीक आहे. तर ते संबंधित आहे भारताचा पहिला उभयचर ड्रोन. त्याचं नाव काय आहे? तार. हा ड्रोन हवेत आणि पाण्याखालील अशा दोन्ही ठिकाणी कार्य करू शकतो, जो नौदल आणि तटरक्षक दलासाठी उपयुक्त ठरेल. नौदल आणि तटरक्षक दल. पुढचा प्रश्न, इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ते करण्यात आलं आहे सिक्कीममध्ये. सिक्कीममधील पांगयोक जिल्ह्यात नॅशनल रिसर्च सेंटर फॉर अकॅडमिक द्वारे या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात स्थित आहे? तर ते स्थित आहे नोएडामध्ये. या विमानतळाला नुकतेच एरोड्रोन लायसन्स प्राप्त झाले असून आता येथून विमान उड्डाणे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आशियाई कप तिरंदाजी 2027च्या दुसऱ्या टप्प्याचे सेकंड फेज यजमानपण कोणत्या शहराला? तर ते नवी दिल्लीला देण्यात आलं आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारतात एका मोठ्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. कोण? भारत. लक्षात असू द्या. नॅशनल हायवेज ग्रीन कव्हर इंडेक्स 2025-26 नुसार महामार्गाच्या कडेला सर्वाधिक हिरवळ असलेले राज्य, तर ते आहे आसाम. ओके. इस्रोच्या मदतीने सॅटेलाइट्सद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार आसाममध्ये महामार्गाच्या बाजूला सर्वाधिक ग्रीन कव्हर आढळले आहेत.
थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच डेली करंट अफेअर्सच्या सीरीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.